दृष्टी पडिता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी असं नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय। ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरमधील अत्यंत महत्त्वाचं असं प्रमुख शिखर, ज्या शिखरावरनं गोदावरी उत्पन्न पावते, गौतम ऋषींनी या ठिकाणी आपल्या ब्रह्महत्येचं पाप शालन व्हावं म्हणून मोठी तपश्चर्या केली आणि आज जी पुण्यसलील गोदावरी नदी आहे ही सर्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराला महेंद्रगिरीपर्यंत जाऊन मिळते। हा गोदावरीचा भाग झाला, परंतु आज हा ब्रह्मगिरी जो पर्वत आहे हा धार्मिक त्याचप्रमाणे ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा पुण्यसलील आहे। आणि या डोंगराच्या मागच्या बाजूला ज्या दगडाच्या खाणी करता परवानगी दिलेल्या आहेत, शासनाचं अतिशय दुर्लक्ष त्याकडता होतंय। आणि मध्यंतरी मी ऐकलं होतं की माननीय वन मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी हा सगळा जवळपास 350 एकराचा परिसर हा संरक्षित म्हणून घोषित केलेला आहे। असं असताना देखील या ठिकाणी दगडाच्या खाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दगड काढला जातोय आणि इथल्या इकोलॉजी आणि इकोसिस्टीम्सला धोका पोचतोय। असं असताना महाराष्ट्र शासन, नाशिक जिल्हा प्रशासन, त्याचप्रमाणे कलेक्टरेट्स यांना मी या माध्यमातून विनंती करतो की अशा पद्धतीचं उत्खनन जर वारंवार सुरू राहिलं तर तिथल्या सगळ्या इकोलॉजिकल सिस्टीम्सला अतिशय मोठ्या प्रमाणावरती धक्का लागेल, याची आपण काळजी घ्यावी। अन्यथा आम्हा सर्व मंडळींना एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल।